हॅलो हॅलो क्रॉस ठेव ना. हां तेच. हॅलो. थोडा हॅलो. हॅलो 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव विठू पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर आर हर हर श्री गणपती गजानन आई भवानी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम
कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी सावळे राम 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 कृष्ण हरी गोवर्धन गिरिधारी गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी राजा राम कृष्ण हरे राजा राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी आ आ योगिया दुर्लभ तो म्या देखिला सदानी योगिया दुर्लभ तो म्या देखिला सदानी योगिया दुर्लभ तोम्या देखिला सदा आ योगिया दुर्लभ तोम्या देखिला सदानी पाहता पाहता पाहता
अनंत रूपे अनंत वेशे अनंत रूपे अनंत वेशे देखिली म्यात्याशी बाप रकुमा देवी वरू बाप रकुमा देवी वरू पुण बाणली कैसी योगिया दुर्लभा सोम्या देखिला सदा दुर्लभा सोम्या देखिला सदा देखिला देखिला सदा बुलविले वेणुनादे नादे 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 बुलविले वेणुनादे वेणुवाजविला गोविंदे वेणुवाजविला गोविंदे 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 बुलविले वेणुनादे नादे बुलविले वेणुनादे नादे बुलविले वेणुनादे आंगुळले यमुना जळ पांगुळले यमुना जळ पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निश्चल राहिले निचाळ पक्षी राहिले निचाळ वेणुवाजविला गोविंदे वेणुवाजविला गोविंदे 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 बुलविले वेणुनादे नादे बुलविले वेणुनादे नादे बुलविले वेणुनादे ऋणचरे लुप्त झाली गुणाचारे लुप्त झाले गुणाचारे लुप्त झाले उच्च वावोनी आटेनी वाहुनी आटे वाहुनी आटे वेणुवाजविला गोविंदे वेणुवाजविला गोविंदे
वरदा हरी विठ्ठल रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. या ठिकाणी सर्वप्रथम आपण आवड हरी नावाची भजन मंडळ यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. खरोखर जशी सुरुवात व्हायला पाहिजे होती तशी भजनाची सुरुवात झाली. जसा मध्यंतराचा शेवट व्हावा वाटत होता तसा मध्यंतराचा शेवट झाला. जशी मध्यंतराची सुरुवात व्हावी वाटत होती तशी सुरुवात झाली. जसा स्पर्धेच्या सादरीकरणाचा शेवट व्हावा असं वाटत होता तसा शेवट देखील झालाय. जोरदार टाळ्या वाजवा. आजच्या या तारखेचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगू. कंटाळा नाही येत ना. स्पर्धा संपली आहे. अजून एक सादरीकरण होईल. त्यानंतर परीक्षकांचा निकालाची आपण वाट पाहणार आहोत. मी तुम्हाला आजच्या दिवसात एक गंमत सांगतो. आज तारीख किती आहे? बोला, तुम्ही माझ्याशी बोला. दिवसभर मी एकटाच बोलत होतो. हे भजन मंडळी भजन करतात, कोरसवाले कोरस देतात. मी तुमच्याशी बोलल्यावर तुम्ही शांत होतात. फक्त आज तारीख किती आहे? आज 8 तारीख आहे. 8 फेब्रुवारी आहे, बरोबर. जर आपण पाहिलं ना, आज श्री वारकरी भजन मंडळ या भजन मंडळाचा वर्धापन दिन किती आहे? 8वा. वर्ष कोणतं चालू आहे? 2026. लाचचे 2 अंक मोजा. 2 + 6 किती झाले? आज त्रिवेणी संगम आहे. जोरदार टाळ्या वाजवा. खरं हे आहे, मी सांगितलं की उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आपला चिंता करायची काहीच गरज नाही. आपण जर एकाग्रहाने जर आपण एका गोष्टीसाठी कोणत्याही गोष्टीसाठी तन मन धन एक करत असू ना तर त्याची दखल देवी घेत असतो. हे औचित्य असतं. हा योगायोग असतो आणि तो योग आपल्या बाजूने आलाय. तुमच्या सर्वांचे धन्यवाद. यानंतर आपण परीक्षक सरांकडे जाऊया. सर, आपण सादरीकरणाबद्दल काय सांगाल? सुरुवात आणि शेवट हा महत्त्वाचा भाग आहे. सुरुवात चांगली झाली आणि शेवटसुद्धा अतिशय सुंदर सादरीकरण केलेलं आहे. धन्यवाद. जसं जेवताना पहिल्या घासाला माशी लागू नये, कारण जेवण जात नाही. आणि शेवटच्या घासाला जर माशी लागली तर जेवण पोटात राहत नाही. म्हणून अतिशय सुंदर सादरीकरण सुरुवातीला आणि शेवटी झालेलं आहे. तुम्हाला सर्व मंडळाला खूप खूप धन्यवाद देतो. आणि यापुढे अशीच आपली ही सेवा चालू राहावी असे पांडुरंगा चरणी, ज्ञानोबाराय चरणी, तुकोबाराय चरणी प्रार्थना करतो. आणि या मंडळाला पांडुरंगाने बुद्धी दिली आणि या ठिकाणी हे भजन सादरीकरण झालेलं आहे. हो, या निमित्ताने कोण गावाला सुद्धा याचा आनंद घेता आला. हो, कारण या मंडळाचे मला वाटतंय फार महत्त्वाचं कार्य आहे. कारण नामस्मरण कुठल्या ना कुठल्या रूपाने समाजाच्या कानावरती पडणं हा महत्त्वाचा भाग आहे. दाता तोची एकी जाणा, नारायणा स्मरावे. सर्वांमध्ये श्रेष्ठ तोच दाता आहे. नामस्मरण कोण्या ना कोण्या रूपाने आज या कोण गावकरांच्या कानावरती घातलेलं आहे आणि याचं पुण्य या मंडळाला भेटलेलं आहे. असेच सर्वांना सद्बुद्धी देव पांडुरंग आणि सर्व मंडळाचं यापुढे प्रगती हो अशी मा सरस्वती चरणी प्रार्थना करतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी स्पर्धेचा संपलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण होत राहतो कोणत्या ना कोणत्या रूपाने. या ठिकाणी आज जर आपण पाहिलं ना तर आज रविवारचा दिवस आहे. सगळ्या लोकलमध्ये रोज घुमणारा भजनाचा आवाज आज कुठेतरी शांत होता. कारण आजचा रविवारचा दिवस सगळ्यांना सुट्टी, म्हणजे भजनाला देखील सुट्टी असते म्हणून. पण आज कोणाला भजनाला इथे सुट्टी नाही आहे वाटत आहे. कारण जे रोज आपण जे मुंबईच्या लोकल जीवनवाहिनीमध्ये जे भजन रोज करत होतो ते भजन आज या ठिकाणी केलं आहे. तुमच्या सर्वांचं कौतुक आहे. या ठिकाणी आवड हरिनामाची भजन मंडळ दिवा यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. शामराव ढाणे माऊली यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर स्वतः गायन करून स्वतः वादन देखील केलंय असे हरिभक्त पारायण भावेश काटकर माऊली यांच्यासाठी सुमित मांडवकर यांच्याकडून 100 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस त्यांना प्राप्त झालेलं आहे. त्यांचं देखील आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया.
या ठिकाणी आता ज्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्या कोंडगाव ग्रामपंचायत सदस्या सौ मधुताई म्हात्रे यांना या व्यासपीठावर मी आमंत्रित करतोय. आपण